विटा पोलीस आत्महत्या करण्याच्या तयारीत। विटा पोलीस ठाण्यातही यवतसारखा प्रकार घडू शकतो। अर्थाबरोबरच माणुसकीचा ओलावा जपणारी सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक द विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा 89व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंतनगर शाखा येथे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे। तरी रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती। आमच्या सुविधा ऑडिट वर्ग अ, घरकुल कर्ज 9% व्याजदर, नियम व अटी लागू। व्यवसाय कर्ज 12.5% व्याजदर, 2 व 4 चाकी नवीन वैयक्तिक वापराचे वाहन खरेदी कर्ज 10% व्याजदर, सोने गहाण कर्ज तत्काळ प्रति 10 ग्रॅम चोख सोने रुपये 80,000 पर्यंत 10% व्याजदर, नियम व अटी लागू। ठेवीवरील आकर्षक व्याजदर 1 ते 2 वर्ष 7.5%, 3 वर्षाच्या पुढे 7.5%, 2 ते 3 वर्ष 8%, ज्येष्ठ नागरिकांना 0.50% जादा व्याजदर, 5 लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण। विनोद चिंतामणी गुळवणी चेअरमन, उत्तम दत्तात्रय चौथे व्हाईस चेअरमन, वैभव भिकन मेत्रे अध्यक्ष, BOM प्रवीण बाबूराव बाबर प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई या 8 जिल्ह्यात 22 शाखांद्वारे कार्यरत। आमचा पत्ता द विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा, प्रधान कार्यालय यशवंत नगर, साळशिंगी रोड, विटा। विटा पोलीस ठाण्यामधील पोलीस कर्मचारी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरदार आहे। वरिष्ठांच्या जाचाने त्रस्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत। काही दिवसांपूर्वी यवत पोलीस ठाण्यात जसा प्रकार घडला तसाच प्रकार विटा पोलीस ठाण्यातही घडू शकतो। पगारी रजा शिल्लक असूनही अनेक कर्मचाऱ्यांना रजा मिळत नाहीत। रजा घेतली तर गैरहजर दाखवले जाते। घरातले कुणी आजारी पडले, मयत झाले तरी रजा दिली जात नाही। ज्यांची रजा शिल्लक आहे त्यांना ही रजा न देता त्यांना गैरहजर दाखवून त्यांच्या पगारातून रक्कम वसुली केली जात आहे। जाणीवपूर्वक वरिष्ठांच्याकडून छळ केला जात असल्याची तक्रार कर्मचारी करत आहेत। अनेक महिला कर्मचारी पण या त्रासाने त्रस्त असल्याचे बोललं जात आहे। नाव न सांगण्याच्या अटीवर कर्मचाऱ्यांनी आपली दर्दभरी कहाणी डोळ्यात पाणी आणून सांगितली। नोकरीचा राजीनामा द्यावा किंवा जीव तरी द्यावा अशी मानसिकता झाल्याचे या कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवले आहे। या त्रासाला कंटाळून वरिष्ठांच्याकडे तक्रार केली तर कुणी दाद घेतली नाही। वरिष्ठांच्या मर्जीतल्या काही लोकांनी काम नाही केले तरी त्यांना कुणी त्रास देत नाही, कुणी विचारत नाही। विटा पोलीस ठाण्यात जातीयवाद केला जात असल्याचे तसेच जातीची टोळकी करत इतरांना नाहक त्रास दिला जात असल्याची चर्चाही आहे। हा प्रकार एकूणच गंभीर आहे। सांगली जिल्ह्यात आजवर विटा पोलीस ठाण्याचे चांगले नाव आहे, पण गेल्या काही दिवसात विटा पोलीस आपली ओळख पुसताना दिसत आहेत। पोलिसांच्या अंतर्गत राजकारणाचा फटका शहरातील कायदा सुव्यवस्थेला बसताना दिसतो आहे। पोलिसांच्या गुन्हेगारांवर कसलीच वचक राहिलेली दिसत नाही। गेल्या 2 वर्षात शहरात 2 नंबरचे धंदेही तेजीत आहेत। खासगी सावकारी, गांजा तस्करी, चंदन तस्करी, गुटखा विक्री, ड्रग्ज आदी बेकायदेशीर धंद्यांना ऊत आलेला दिसतो आहे। पोलीस कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण, अंतर्गत राजकारण आणि वरिष्ठांचा त्रास यामुळे विटा पोलिसांची प्रतिमा बिघडली जाऊ शकते। विटा पोलीस ठाण्यात काहीतरी गंभीर घडायच्या आत किंवा एखाद्याचा जीव जाण्याच्या आत जिल्हा पोलीस प्रमुखांनी तातडीने या प्रकारात लक्ष घालून त्याला आळा घालावा असे त्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे।